ज्ञानेश्वर माऊलींच्या एका सुंदर भजनाने आपण सुरुवात करणार आहोत। आपल्याकडे जी भजनं केली जातात त्या भजनांची गंमत अशी आहे की ज्याच्यामध्ये तत्वज्ञान भरलंय, किंवा जी भजनं आपल्याला आपल्या कल्याणासाठी उपयुक्त होतील अशी भजनं गायलीच जात नाहीत। माऊलींनी एक सुंदर भजन लिहिलंय, हे भजन कुठेही गायलं जात नाही। कुठं निर्देश केला भजन ऐका। अमोलिक रत्न जोडले रे तुझ, अमोलिक रत्न जोडले रे तुझ, कारे ब्रह्मबीज नोळखसी। परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना एक अत्यंत अनमोल रत्न जोडून पाठवले, आणि ते ब्रह्मबीज आपल्याला आजपर्यंत ओळखता आलेलं नाही। अमोलिक रत्न जोडले रे तुझ, का रे ब्रह्मबीज नोळखसी। नोळखसी म्हणजे ओळखत नाहीयेस। कसं आहे ब्रह्मबीज? ना बुडे ना कळे, ना भिये चोरा। पाण्यात घातलं तर बुडणार नाही, कळून घ्यायचं म्हटलं तर कळणार नाही, आणि एखाद्याने चोरायचं म्हटलं तर त्याला चोरता सुद्धा येणार नाही। ना बुडे ना कळे, ना भिये चोरा, ते वस्तू चतुरा सेवी जे तू, अमोलिक रत्न जोडले रे तुझ। ती वस्तू जिला कशाचंही भय नाही, मृत्यू नाही, ती वस्तू जोडायला सांगितली त्यांनी। ना बुडे ना कळे ना भिये चोरा, ते वस्तू चतुरा सेवी जेतू। काल आपण जे दत्तात्रयांचं वर्णन ऐकलं, तर दत्तात्रयांच्या बाबतीत पहिला नियम लागू होतो की ते अविनाशी आहेत, नाशरहित आहेत। माऊली हे सुचवतायत काय जोडायचं। पहिलं मेरूच्या शिखरी ते योगी निराकारी। ज्ञानेश्वर माऊलींची सुद्धा तुम्ही भजनं बघितली दत्तावरची तर तिथं कुठेही तीन तोंड दिसणार नाहीत तुम्हाला, अवधूत त्याच पात्रतेवरती भजनं आहे सगळी। आणि मग ज्या वेळेला दत्तात्रयाशी आपला संबंध येतो, ज्ञानदेव म्हणे अविनाशी जोडले, ज्ञानदेव म्हणे अविनाशी जोडले, आणून ठेविले गुरुमुखी, अमोलिक रत्न जोडले रे तुझ। दत्तात्रयाशी संबंध जोडण्यासाठी काय करायचं, आज आपण
तो विषय निवडलेला आहे. सर्वात आधी 3 गोष्टींचा त्याग करायचा आहे. त्याग करायचं म्हटलं की फार अवघड आपल्याला वाटतं, नाही का? का अवघड असतं? एखाद्या तीर्थस्थळाला आपण जातो, मग कुणी पेढा खायचं सोडून देतो, कुणी बर्फी खायचं सोडून देतो, किंवा कुणी एखादं फळ खायचं सोडून देतो, आंबा खाणार नाही याच्या पुढे. तर ही प्रथा का निघाली? एखादी वस्तू त्यागायची प्रथा का निघाली? त्याचं कारण असं आहे की जी गोष्ट मनुष्य त्यागतो ती गोष्ट त्याला सर्वात जास्त आठवते. हा उलटा सिद्धांत आहे थोडासा. काय खायचं नाही? आंबा खायचा नाही. काय खायचं नाही? आयुष्यभर लक्षात ठेवायला लागतं ते. जी गोष्ट मनुष्य भोगतो ती गोष्ट लक्षात ठेवायची गरज राहत नाही, पण जी गोष्ट मनुष्याला त्यागायला सांगतात ती गोष्ट मात्र त्याच्या आयुष्यभर लक्षात राहते. हा मनुष्याचा गुण आहे. आणि म्हणून इथे आपण जी चर्चा सुरू केलेली आहे, हा जो दत्त सप्ताह आहे, हा नुसता दत्त सप्ताह नाही, हा चिरंजीव दत्त सप्ताह आहे. या चिरंजीव दत्तात्रयाचं सामर्थ्य आजचे आपले जे प्रमुख अतिथी इथे आलेले आहेत, श्री सुधीर पंत बाळेकुंद्रीजी, त्यांच्याशी माझी आत्ता चर्चा चालली होती. हा जो ग्रंथ आलेला आहे श्री दत्तात्रय मोक्ष गीता, 2268 ओव्या आहे त्याच्यामध्ये, 2268 ओव्या, 21 अध्याय आहेत याला. आणि हा ग्रंथ काव्यमय स्वरूपात फक्त 21 दिवसात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. काय अर्थ होतो याचा? आज आपण ज्या सामर्थ्यावर बोलणार आहोत दत्तात्रयाच्या, त्या सामर्थ्याचं, ज्याला आपण म्हणूया की सामर्थ्याची प्रचिती किंवा त्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून या ग्रंथाकडे आपल्याला बघता येईल असा हा ग्रंथ आहे. आमचे बाळेकुंद्री महाराज मला तेच म्हणाले की या गोष्टी सामर्थ्याशिवाय प्रकट होणं असंभव आहे. तुम्हाला सांगतो, चमत्कार तुम्ही आम्ही जो शोधतो तो चमत्कार तुम्ही वेगळ्या पद्धतीचा शोधता. तुमच्या लेखी काय होतं माहितीये का? एखादा माणूस सरळ चालला की तो आपल्यासाठी चमत्कार नसतो, पण एखादा माणूस वाकडा चालला की लगेच आपल्यासाठी, उलटा चालत आला की लगेच चमत्कार होतो आपल्यासाठी. जर उलट चालणं ही जर महत्वाची गोष्ट असती तर परमेश्वराने आपल्या डोक्याला सुद्धा 2 पाय दिले असते की उलटा पण चाल बाबा. पण ज्याने शरीर दिलं त्याने या शरीराच्या रूपात सगळ्यात मोठा चमत्कार करून टाकलेला आहे. या परता चमत्कार आता शिल्लक नाही, अशा दर्जाचा हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि हा मनुष्य जन्म किंवा हे यंत्र, एखादा टीव्ही आहे, जर तो टीव्ही तुम्ही घरी लावला, त्याला वीज दिली, त्याला सगळ्या गोष्टी पुरवल्या, फक्त वरती अँटिना नाही लावला, काय घडेल? फक्त मुंग्या 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 दिसणार, बाकी काहीही दिसणार नाही. का हो? ते जे प्रक्षेपण आहे, तुम्हाला काय म्हणायचंय? हे जे वातावरण आहे, या वातावरणात टीव्ही आहे की नाही? आहे. हेच वातावरण, याच वातावरणातलं चित्र तो टीव्ही त्या अँटिनाद्वारे पकडतो आणि त्याची जी यंत्रणा सुरू झाली की ते चित्र दिसतं.
टीव्ही कोणी बनवला? टीव्ही कोणी बनवला? परमेश्वराने बनवला? माणसाने बनवला टीव्ही. माणसाला हे पूर्णपणे माहीत आहे किंवा माहीत होतं की या वातावरणामध्ये चित्र उपस्थित आहेत, ती पकडता यायला पाहिजे हे आधी डोक्यात शिजलं एका माणसाच्या. हे डोक्यात शिजलं आधी. प्रत्येक गोष्ट या जगात दोनदा जन्म घेते. पहिल्यांदा ती माणसाच्या मस्तिष्कामध्ये जन्म घेते. तुम्हाला विचारच नाही आणि काम करणार तुम्ही, तर त्याला वेडा म्हणतात. विचाराशिवाय काम करणाऱ्या माणसाला वेडा म्हणतात. विचार करून काम करणाऱ्या माणसाला माणूस म्हणतात. आणि ज्याचा विचार संपला आणि काम सुरू आहे त्याला योगी म्हणतात. तुम्हाला सांगतो फरक आहे. 3 घटना आहेत या. तर मुख्य गोष्ट अशी आहे की मनुष्य शरीर हा सगळ्यात मोठा चमत्कार का? त्याचं कारण असं आहे की ज्या गोष्टी म्हणजे मनुष्याने बनवलेली अँटिना सुद्धा पकडू शकणार नाही, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अत्यंत सूक्ष्म अवस्थेतल्या गोष्टी सुद्धा हे माणसाचं शरीर टीव्ही सारखं काम करतं. लक्षात ठेवा. तुम्हाला हे माणसाचं शरीर या वातावरणातल्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी पकडू शकतो. त्याच्यामध्ये 72,000 नाड्यांचा सोस आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण रोमामध्ये त्याच्यामध्ये अँटिना बसवलेले आहेत. या अँटिना विकसित झालेल्या नाहीत तुमच्या आमच्या. त्यामुळे होतं काय की काल सांगितल्याप्रमाणे खाना पिना सो जाना. एक किडा जन्माला येतो आणि एक माणूस जन्माला येतो. फक्त किड्याचा अंत्यसंस्कार केला जात नाही, माणसाचा अंत्यसंस्कार केला जातो. एवढाच फरक. पण आपलं जे जन्म आहे, आपलं जे जीवन आहे, एवढा महत्वाचा विषय आहे. एक माणूस होता, त्या माणसाकडे परिसाचा दगड, एक गरीब माणूस होता. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. तुम्हाला माहिती असेल. दंतकथा असे ना, आपण त्याचा अर्थ घेऊया. तर एक साधू आले एका शिष्याकडे आणि त्याची अवस्था बघितली की अत्यंत गरीब आहे. त्याने त्याला तो परिसाचा दगड दिला आणि त्याला म्हटले की हा दगड ठेव, 8 दिवसात तुला काय जेवढं कल्याण करून घेता येईल तेवढं कर, आणि त्यानंतर 8 दिवसानंतर मी हा दगड घेऊन जाणार आहे. ठीक आहे. परिसाच्या स्पर्शाने कशाचं सोनं होतं? लोखंडाचं सोनं होतं. पितळेचं सोनं होत नाही. हिरा असला तर त्या हिऱ्याचं पण सोनं होणार, लाकडाचं सोनं होणार नाही, दगडाचं सोनं होणार नाही. अट बघा किती विचित्र आहे. धातूंमध्ये अत्यंत कनिष्ठ दर्जाचा धातू आहे तो लोखंड. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण सगळे, कोणीतरी पितळ आहे, कोणीतरी तांब आहे. तो जो आपला मी आहे, आपला जो अहंकार आहे, तो आपल्याला या लोखंडापेक्षा थोडंसं वेगळं करतोय. थोडे वेगळे झालोय आपण. त्यामुळे प्रॉब्लेम असा आहे की परिसाचा दगड आहे पण सोनं व्हायचं काही जमत नाहीये. अगदी काही लोक जर्मनची सुद्धा आहेत, हिंडालियमची सुद्धा आहेत. काही लोक म्हणतात वजनाला आम्ही खूप हलके. नुसतं वजन हलकं असून चालणार नाही. तुम्ही दगड झालात तरी सोनं होणार नाही. लक्षात ठेवा. त्याला पात्रता बघा किती सुंदर आहे. त्याला सांगितलं तुझं कल्याण करून घे, तर त्याने काय केलं? त्याने बाजारात गेला आणि सगळ्यात आधी लोखंडाचा भाव विचारला, कसं किलो आहे. मनुष्याचा प्रॉब्लेम आहे. हा मनुष्य
त्याला काहीही सांगितलं तर सगळ्यात आधी व्यवहाराचा पहिला प्रॉब्लेम आहे त्याचा. पहिल्यांदा व्यवहार बघणार तो. मग तो बाजारात गेला आणि सोनं काहीतरी होतं 50 रुपये किलो. झालं, म्हटलं महाग आहे सोनं. 8 दिवस आपल्याकडे परिसाचा दगड आहे, थोडं सोनं लोखंड स्वस्त होऊ द्या, मग आपण घेऊया म्हटला. मग सोनं करून दुसऱ्या दिवशी गेला, भाव झाला होता 75 रुपये. हा परत हिरमुसला होऊन आला, अरे काल घेतला असतं तर बरं झालं असतं. तिसऱ्या दिवशी गेला, सोनं गेलं 80 रुपये. अरे म्हणतो पहिल्या दिवशी घेतलं असतं तर बरं झालं असतं. पाचव्या दिवशी असं करत करत 7 दिवस झाले. सोन्याचा भाव गेला 50 रुपयावरून 100 रुपयापर्यंत. आपलं लोखंडाचा भाव गेला. आणि त्यानंतर ते साधू महाराज आले, म्हटले आण माझा दगड. तो म्हटला महाराज 5 मिनिटं द्या, निदान घरात काय आहे का बघतो. आता घरात कुठं सोनं, घरामध्ये जे लोखंड आहे ते सगळं, ज्याला आपण हे जे बांधकाम करतो त्या बांधकामाच्या आतमध्ये, बाहेरून काही त्याला स्पर्श होणार नाही. काहीही झालं नाही. जो दगड दिला होता तो दगड घेऊन गेला तो साधू. आणि आयुष्याचं आणि एकंदरीतच वस्तूंचंही सोनं होणं कायमचं राहून गेलं. तुम्हाला सांगतो, आपल्या बाबतीत असंच घडतं. जन्माला येतो आपण. या ख्रिश्चन लोकांमध्ये फार सुंदर कथा सांगतात याविषयी. तिथे अशी कथा सांगतात की मनुष्याला परमेश्वराने सगळ्यात आधी फक्त 25 वर्षाचं आयुष्य दिलं होतं. सगळ्या प्राण्यांना अशी वेगवेगळी आयुष्य दिली होती, तर म्हणे मनुष्याला फक्त 25 वर्षाचं आयुष्य दिलं त्याने. तर मनुष्य कुरकुरायला लागला. तो म्हटला अरे मला एवढी सुंदर बुद्धी दिली, एवढं सगळं हे दिलं, एवढी मला अचाट क्षमता दिली, आणि मी 25 वर्ष जगून करू काय, मला जास्त पाहिजे. परमेश्वर म्हणाला आता वाटून झालेलं आहे, आता दुसरं कोणी जर तुला देईल तरच तुझं आयुष्य वाढेल. तर त्याच्यात काय झालं की एक बैल पुढे आला. कथा आहे. तो बैल असं म्हणाला की नाहीतरी मला आयुष्यभर ओझी व्हायची आहेत, मी माझं आयुष्य एवढं घेऊन करू कशाला, मला आपलं 10-12 वर्षाचं आयुष्य, 25 वर्षाचं आयुष्य बस झालं. एक काम करा. बैल म्हणाला माझं 25 वर्षाचं आयुष्य माणसाला देऊन टाका. म्हटलं काय हरकत तर नाही ना. म्हणे काय हरकत नाही, ठीक आहे. अशा रीतीने 25 वर्षाचं आयुष्य मनुष्याला वाढलं. तरी मनुष्याची कुरकुर सुरू झाली की नाही 50 वर्ष थोडीशी कमी होत आहे, थोडंसं जास्त आयुष्य पाहिजे. त्यानंतर मग कुत्रा पुढे झाला. म्हणला मला नाहीतरी दुसऱ्यांच्या तुकड्यावरती आयुष्य काढायचंय. हा मनुष्य असा आहे की जो भाकरी बनवू शकतो आणि खाऊ शकतो, पण मला तर भाकरी बनवता येत नाही, मला फक्त खायचंच काम दिलंय तुम्ही, आहे की नाही. कुत्र्याला फक्त भोग योनी आहे कुत्रा, तो भाकरी बनवू शकत नाही, खातो फक्त. तर कुत्रा म्हणाला नुसतं खायचं, दुसऱ्यांच्या तुकड्यावरच आयुष्य काढायचंय, कारण भाकरी बनवता येत नाही आणि मिळालं नाही तर करू काय. त्यापेक्षा असं कर, माझी 25 वर्ष याला देऊन टाका. माणसाचं आयुष्य 75 वर्ष झालं. तरी हा कुरकुरायला लागला. म्हणला राऊंड फिगर व्हायला पाहिजे. राऊंड फिगरला फार महत्व आहे आता, कारण सुट्ट्या पैशाची वाणवा आहे. राऊंड फिगर व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे का की आपण ज्या परिसरामध्ये बसलेलो आहोत त्या परिसरातली जी झाडं आहे त्या झाडावर कमीत कमी 1000 पक्षी आहेत. आणि त्या 1000 पक्षींपैकी ज्याला वटवागुळ म्हणतो किंवा ज्याला आपण घुबडं म्हणतो, घुबडं वेगळी वटवागळू, तर त्यातली वटवागळं जी आहेत ती ह्या डाव्या बाजूला मोठमोठ्याने किर्र किर्र करत राहतात. इथे तुम्हाला सांगतो मी, काय आयुष्य आहे वटवागळाचं, दिसत नाही काही. रात्र कशी तरी काढायची, दिवसा काही दिसायचं नाही. म्हणजे रात्री दिसतं पण ते कशाने दिसतं,
फक्त त्याला जसा अँटिना त्याचा पॉवरफुल ठेवला त्याला दिसतं. तर वटवाघूळ जे रात्री जागतं, ज्याला आऊल म्हणतात, ज्याला वटवाघूळ नाही, आपला घुबड. तर या घुबडाने ठरवलं, वटवागळाने नाही, वटवागळाला कमी आयुष्य दिलं होतं, पण घुबडाने ठरवलं की माझं पण 25 वर्षाचं आयुष्य माणसाला देऊन टाका, नाहीतरी माझी दिवसा मला काही कामच नाहीये. तर माणूस अत्यंत खुश झाला. म्हटलं ठीक आहे, आता 100 वर्षांचं आयुष्य माणसाला मिळालं. 25 वर्ष त्याची स्वतःची, 25 वर्षानंतर कुत्र्याने दिली, 25 वर्ष त्यानंतर कोणी दिली, आधी बैलाने दिली, त्यानंतर कुत्र्याने दिली आणि त्यानंतर घुबडाने दिली. तर त्या ख्रिश्चन लोकांमध्ये अशी समजूत आहे, आणि तुम्ही पण बघा, हे बरोबर वाटतं थोडंसं, की पहिली 25 वर्षच मनुष्य खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून जगतो. एकदा ती गद्धे 25 म्हणतो आपण त्याला, त्याच्यानंतर त्याचं होतं लग्न आणि मग बैलाचं आयुष्य सुरू होतं त्याचं. बघा, ओझी व्हायचं काम सुरू होतं त्याचं, बैल सुरू होतं, लक्षात ठेवा त्याचं. मग त्याच्यानंतर म्हणजे 25 ते 50 मनुष्य चक्क बैलाचं आयुष्य जगतो म्हणे. त्यानंतर 50 झाल्यानंतर 50 ते 75 त्याला सुना वगैरे येतात, नातू येतात, आणि त्याचं कुणी ऐकेन असं होतं. मग घरात बसून तो फक्त कुत्र्यासारखं खेकसायचं काम करायला सुरुवात करतो 50 ते 75 या वर्षामध्ये. त्याला दुसरं कामच नसतं. हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे असं, हे तसं, असं तसं ते करत राहतो तो. आणि सगळ्यात शेवटी ज्या वेळेला 75 वय होतं त्यावेळेला कुणीच ऐकेन असं होतं. मग फक्त, कारण झोपही नंतर जाते, तुम्हाला माहिती असेल की जसजसं वय वाढतं तसतशी माणसाची झोपही कमी होते. आणि शेवटी काय होतं, शेवटी ते घुबडाचं आयुष्य, की रात्रभर डोळे किलकिले करून जागायचं, हे आयुष्य माणसाच्या वाट्याला येतं. संपलं आयुष्य आपलं. अमोलिक रत्न जोडले रे तुझ, तो परिसाचा दगड जेव्हा हे शरीर साथ देईन असं होतं. लक्षात ठेवा, जो सामर्थ्य देतो तोच ते सामर्थ्य कळण्याची क्षमता सुद्धा देतो. आणि ज्या वेळेला हे शरीर सामर्थ्य शून्य होतं, तुम्ही तरी पडक्या घरात राहाल का? सगळीकडून घर गळायला लागलं, राहणार का तुम्ही? नाही राहत. मग आत्मा सुद्धा तो असाच आहे, तुमचा जीव सुद्धा असाच आहे. तो म्हणतो आता हे घर असं आहे की या घरात जरी कामवासना आली तरी मला भोगता येत नाही, क्रोध आला तरी अंग थरथरायला होतं, लोभ आलं तरी काय मिळवू शकत नाही, कुठलाही विकार परिपूर्णतेकडे झुकत नाही. शेवटी काय मग, पांडुरंग हरी वासुदेव हरी, राम नाम सत्य है, मुर्दा बडा मस्त है. झालं, शेवटचं आपलं गेलं. एका किडामुंगी सारखे जन्माला आलो, गेलं. आज आपण जो विषय घेतलाय तो फार महत्वाचा आहे. या दृष्टीने जर परमेश्वराकडे येऊन सुद्धा आपल्याला सामर्थ्य मिळणार नसेल तर मी प्रश्न करतो तुम्हाला की असा परमेश्वर काय कामाचा? हा टाइमपास नाही होत का? सांगा मला तुम्ही. काहीच घडत नाहीये, काहीच घडत नाहीये. स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांनी एकदा सांगितलं की ज्यावेळी एखादा लहान मुलगा मंदिरामध्ये जातो, देवाची पूजा करतो, तेव्हा मला प्रचंड आनंद होतो. बघा आता. पण त्याच वेळी जेव्हा एकदा एक म्हातारा मनुष्य किंवा वृद्ध स्त्री देवळात जाऊन तीच गोष्ट करताना दिसते, तर रामकृष्ण परमहंस म्हणतात की मला प्रचंड दुःख होतं.
बघा काय गंमत आहे. तर त्यांना प्रश्न विचारला समोर, क्रिया तर एक आहे, देवळात जाणं, पूजा करणं, दोन क्रिया नाहीये, क्रिया एकच. पण क्रिया एक असून सुद्धा एकाने केली तर सुख होतं, दुसऱ्याने केली तर दुःख होतं, असं का? बरोबर आहे. उत्तर फार सुरेख दिले त्यांनी. रामकृष्ण परमहंस म्हणतात, एक छोटा मुलगा ज्या वेळेला बालवाडीत जातो, पाटीवरती गम भन ABCD तो गिरवतो, त्यावेळेला तुम्ही काय करता? त्याच्या पाठीवरती थाप मारता. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? तर जेव्हा एक छोटा मुलगा पाठीवरती ABCD गम भन काढतो, तेव्हा ती गोष्ट कौतुकास्पद आहे, आनंद देणारी आहे. पण जेव्हा एक म्हातारा माणूस सुद्धा पाठीवर गम भन काढतो, तर त्याच्या पाठीत धपाटा दिल्याशिवाय राहणार नाही आपण. की अरे मूर्खा, आयुष्यभर केलं काय? परिवर्तन कुठे? तीच गोष्ट वारंवार करतोयस तू, कुठं गेलं परिवर्तन? जन्माला आला धोंडा म्हणून आईच्या पोटात जन्माला आला, तुकाराम महाराज म्हणतात. जर असा माणूस असेल की ज्याने नरदेह प्राप्त करून काहीच मिळवलं नाही, तर असा मनुष्य म्हणजे मातेच्या पोटी धोंडा जन्माला आला, असं म्हटलेलं. जिवंत असून फायदा काय? काही करामतच नाही तुमची, काही तुमच्यात परिवर्तनच घडत नाही. लक्षात येते तुमच्या? आज आपण फार महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत की दत्तात्रय हा विषय चिरंजीव आहे. हा ग्रंथ हे त्याचं फार मोठं उदाहरण आहे. ज्या वेळेला हा ग्रंथ लिहिला जात होता, त्यावेळेला मला बोलता सुद्धा येत नव्हतं. माझी जीभ जवळजवळ तिप्पट झाली होती, तुम्हाला सांगतो. हे कशासाठी सांगतोय? कौतुक म्हणून नाही, हा कौतुकाचा भागच नाही, हा मिरवण्याचा भाग नाही. या ग्रंथामध्ये मी कर्तृत्व नाकारलंय. आता मी बाळेकुंद्रींशी हीच चर्चा करत होतो की ज्यावेळी अशा रचना घडतात, त्या वेळेला आपण काम करत नाही, आपण काम अजिबात करत नाही. मी लिहित असताना काने मात्रे वेलांट्या कशाचं भान नव्हतं मला, कारण इतकं भरभर 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 भरभर. आणि त्यानंतर तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की आज सुद्धा मीच लिहिलंय आणि मलाच कळत नाही, अशा बऱ्याच गोष्टी या ग्रंथामध्ये आहेत. मीच लिहिलंय आणि मलाच कळत नाही. परंतु काय घडलंय नक्की? तर परमेश्वराची जी कृपा आहे, ही कृपा दोन पद्धतीने काम करते. पहिली पद्धत, भक्ताने जे मागितलं ते त्याला द्यायचं, ही झाली पहिली पद्धत. तुम्ही आम्ही काय मागतो? तुम्ही आम्ही अलौकिक काही मागत नाही. तुम्ही आम्ही लौकिक जगतातल्या गोष्टी मागतो. माझ्या मुलाला बरं वाटू दे, त्याला नोकरी लागू दे, हे होऊ दे, ते होऊ दे. काहीही परमेश्वराकडे परमेश्वर मागणारा अजून जन्माला यायचा आहे असं कुठंच सापडत नाही. आणि ज्यांनी मागितला त्यांना तो त्या क्षणी उपस्थित झाला. पंत बाळेकुंद्री महाराज त्यांचं वर्णन आहे, दिसला. आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. आज आपल्या चर्चेचा विषय काय आहे? परमेश्वराची प्रचिती, त्यानंतर परमेश्वराचं दर्शन आणि त्यानंतर परमेश्वराचं सामर्थ्य.
आपली गाडी प्रचितीवर रेंगाळलेली आहे, बरोबर की नाही? आता आपल्याला येणारी प्रचिती नक्की प्रचिती आहे का, हा मोठा महत्वाचा भाग आहे. तुम्हाला सांगतो, आपलं मागणं परमेश्वराकडं, कृपेचा दोन भाग सांगितले. तर एक कृपा ती कृपा जी तुम्हाला तुम्ही मागितलेलं देते, आणि एक कृपा ती कृपा जी कृपा परमेश्वराला वाटतं की भक्ताचं कल्याण व्हावं म्हणून तो जी कृपा करतो ती कृपा. हा ग्रंथ ही दुसरी कृपा आहे. हे आम्हाला नको होतं, कारण ग्रंथ आला की वाचणं आलं की डोक्याला टेन्शन आलं. आधीच एवढं सगळं भांडार पडलेलं आहे, ते कोणी वाचलेलं नाही. श्रीमद भगवद्गीता जन्माला येऊन 5,500 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी झाला. आजही त्या भगवद्गीता वाचून काही आपल्यात फार मोठा बदल घडलेला नाहीये. किंबहुना भगवद्गीता माहीतच नाही आपल्याला. बऱ्याच लोकांना मी विचारतो, माहीतच नाहीये. तत्वज्ञान विषय असलेले ग्रंथ आपल्याला माहीतच नाहीये. आपल्याला चरित्रात्मक ग्रंथ माहिती आहेत. आपण जे ग्रंथ ऐकतो ती चरित्र ऐकतो. कृष्णाचं चरित्र ऐकतो, रामाचं चरित्र ऐकतो, दत्त महाराजांचं चरित्र ऐकतो, नवनाथांचं चरित्र ऐकतो, पांडवांचं चरित्र ऐकतो, आणखी शिवपुराणामध्ये शिवचरित्र आहे. ही चरित्र ऐकतो आपण तत्वज्ञान ऐकत नाही. तुम्हाला सांगतो का? कारण स्टोरी नाही, कहाणी नाही, मनोरंजन नाही. काल आपला देवा तेच म्हणाला की तुम्ही सांगितल्यानंतर डोकं जड होतं का नाही? तुमचं डोकं जड का होतं? कारण तुमच्या डोक्याला हलक्या गोष्टींची सवय लागलेली. सोपं पाहिजे. असं कसं सोपं पाहिजे? मग कधी विस्तारणार तुमचं? डोक्याला जड व्हायलाच पाहिजे, कारण डोकं जड झालं नाही तर त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याची जी क्षमता आहे, ती क्षमता वाढणार कशी? आणि तुमच्यामध्ये अचाट क्षमता आहे. माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्या डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण, चिंचवड स्टेशनला त्यावेळेला, आताही तो रस्त्यावर स्टँड आहे, एसटी स्टँड, मुंबईला जाणाऱ्या गाड्या तिथं थांबतात. तर एक बाई आपल्या छोट्या मुलाला घेऊन आणि एक बॅग, रिक्षा तिथे थांबली, त्या रिक्षातून ती उतरली. तर तिच्या कडेवरती छोटं मूल होतं आणि तिची बॅग जड होती आतमध्ये. तर तिने काय केलं की ते रस्त्याच्या कडेला होती, त्या मुलाला काही सेकंदासाठी खाली ठेवलं तिथे आणि ती बॅग घ्यायला आतमध्ये गेली. म्हणजे आतमध्ये नाही, आत हात केला आणि तेवढ्यात एक, ज्याला आपण कार म्हणतो, ती कार उलटी झाली. म्हणजे अशी उलटली आणि ती आता त्या मुलाच्या अंगावर पडणार अशी अवस्था होती. त्या बाईने तेवढ्या सेकंदामध्ये ते जे तिच्या हातात बॅग होती ती फेकली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही घटना डोळ्यांनी बघितलेली घटना आहे. तिने ती कार अशीच्या अशी वर धरली. तुम्हाला सांगतो, तिला माहित नाही की ती जड वस्तू आहे कार, लक्षात घ्या. अशीच्या अशी वर धरली तिने कार. आणि मी पुरुष, माझ्यामध्ये जास्त ताकद बाईपेक्षा, पण त्या बाईने तशीच कार धरली. मी तिचं मूल त्या कार खालचं ते हळूच काढून बाजूला ठेवलं, तिची बॅग काढून बाजूला ठेवली. त्या बाईने त्यानंतर जसं एक छोटी वस्तू असते ना, वजन रहित हलकी वस्तू, तेवढ्या हळू ती कार ठेवली तिने खाली, तेवढ्या हळू. हे खूप आश्चर्य आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि नंतर ती मुलाकडे गेली, त्या मुलाला पकडलं आणि नंतर ती जोरात रडली. तुम्हाला सांगतो,
तोपर्यंत ती बाई तिच्यामध्ये नव्हती. काय प्रकट झालं? एवढी ताकद असते बाईमध्ये? असते? तुम्ही नाही म्हणाल, मी म्हणतो असते. कारण हे उदाहरण त्याचं आहे. तुम्ही तुमच्या आतमधलं सामर्थ्य प्रकटच होऊ देत नाही. कुणाचं तरी ऐकायचं आणि तसं तसं करत राहायचं, लकीर के फकीर, लकीर के फकीर. आणि तुमचं सामर्थ्य प्रकट व्हावं अशी या जगात कोणाचीही इच्छा नाही. त्याचं कारण आहे की द्वेष त्याच्या मुळाशी आहे, की आपल्यापेक्षा मोठं झालेलं आपल्याला आवडत नाही कोणी. तुम्हाला सगळे तथाकथित जी मोठी मोठी मंडळी आहेत ना, ती फक्त त्यांचं गुलाम करून ठेवणार तुम्हाला. तुम्हाला सामर्थ्य प्रक्षापित केलेलं नाही त्यांनी, तुमच्यामध्ये सामर्थ्याचा संचार केलेला नाही त्यांनी. आणि सामर्थ्य हा विषय असा आहे की जेव्हा परिस्थिती जन्माला येते सामर्थ्य निर्माण होतं. मी तुम्हाला प्रश्न करतो, एक दिवस रात्रभर झोपू नका, काय होईल? दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपावं लागेल. लागेल की नाही? नाही झोपू दिलं तर तुम्ही स्पष्ट सांगाल की आता जर झोपलो नाही तर मरून जाईन मी. आहे परिस्थिती तशी, लक्षात घ्या. मी साक्षी आहे. माझा एक विक्रम आहे, तुम्हाला सांगतो. माझ्या नावावर एक वेगळा विक्रम आहे. मी आत्तापर्यंत म्हणजे सगळ्यात जास्त माणसं स्मशानात पोहोचवणारा माणूस आहे मी. कारण मी भजन करणारा माणूस आहे. आमच्याकडे मावळात माणूस मेला की त्याच्या भजनाला पंडित सोहमदास उपस्थित, त्याला पोहोचवायचं तिकडे. मग तिथे जाळेपर्यंत, त्याची कवटी फुटेपर्यंत भजनं केलेली आहेत मी. रात्री एखादा माणूस गेला की रात्रभर त्याच्या उशाला माहिताची भजनं करायची. तुम्हाला सांगतो हे सगळं मी केलेलं आहे. तर मला माहिती आहे की रात्रभर जागल्यानंतर काय होतं. कारण त्याला पोहोचून आल्यानंतर आंघोळ केली की आम्ही सदेह वैकुंठाला, मग दुसरं काही करता येत नव्हतं आमचं. अशी अवस्था होती. पण एक घटना माझ्या बाबतीत सुद्धा घडली. माझ्यासाठी हे रोजचं होतं, दररोज कोणी ना कोणी जायचं. आमच्या घरी तर मला एक दिवशी सांगितलं की तुझे हातपाय तोडून तुला आता भीक मागायला लावणार. तुझं हे भिकेचं लक्षण आहे. रोज कुठल्या तरी मुर्द्याला पोहोचवायला जातो, हे भिकेचं लक्षण आहे म्हणे तुझं. पण हरकत नाही, आता माझ्या वाट्याला आलं ते मी भोगलं. पण एक दिवशी असं झालं की एक मुर्दा दुपारी पोहोचवला, एक मुर्दा रात्री पोहोचवला आणि एक मुर्दा परत रात्री झाला होता. त्याच्या उशाला बसून भजन केलं. दिवसभर तो कालावधी, रात्रभर तो कालावधी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक मयत आली. लागोपाठ 4 मयती केल्यानंतर मी दमलो. एकदम अवस्था वाईट होती माझी. तो त्या दिवसामध्ये तेही काम केलं. संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजले आणि जिने मला लहानाचं मोठं केलं ती माझी मावशी एक्सपायर्ड झाली. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझी अशी अवस्था होती आमची मावशी जाण्यापूर्वी की आता जर झोपलो नाही तर मेलो. पण तुम्हाला आश्चर्य सांगतो की त्यानंतर सुद्धा संपूर्ण रात्र मी झोपलो नाही. तुम्हाला सांगतो संपूर्ण रात्र मला झोप आली नाही. सगळं तिचं क्रियाकर्म झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झोपलो. कुठून आलं सामर्थ्य? मी सामर्थ्याची चर्चा करतो. तुम्ही जर म्हटलं की एक दिवस झोपला नाही तर माणूस मरेल, पण इथं आता मी लागोपाठ काम केलेलं आहे. एक्सपिरियन्स, अनुभव आहे हा. चर्चा आपली जी चालली आहे ती सामर्थ्याची चर्चा चाललेली आहे. एका शास्त्रात वर्णन आहे किंवा अवधूत ज्याला म्हणतो आपण, अवधूत पंथामध्ये असं आहे की सगळ्यात आधी हे जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य विस्फारलं जातं, त्याचा विस्तार केला जातो. त्या सामर्थ्याचा किती विस्तार, किती विस्तार. तर त्यांनी सांगितलंय
की डोळा जो आहे, या डोळ्याची मर्यादा काय? तर तुमची आमची जी मर्यादा आहे ती ही मर्यादा आहे की आम्हाला मातीच्या पलीकडचं काही दिसत नाही. दिसतं? काही दिसत नाही. पण ज्या वेळेला तुम्ही तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये येता, तत्वज्ञानाच्या प्रांतात येता, ब्रह्मज्ञानाच्या प्रांतात येता, आनंदाच्या प्रांतात येता, परमेश्वराच्या प्रांतात येता, तेव्हा सगळ्या परिभाषा बदलतात. तेव्हा डोळे काय बघू शकतात? तर त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याचं वर्णन असं आलेलं आहे की एक योगी किंवा ज्याचं सामर्थ्य डोळ्याचं वाढलेलं आहे असा मनुष्य काय बघू शकतो? तर समुद्राच्या काठावर उभा राहून समुद्रातल्या तळाशी असलेला मोती आणि त्या मोतीमधून किती प्रकाश किरण बाहेर येतात, ती प्रकाश किरण सुद्धा माणूस मोजू शकतो. एवढं आपल्या डोळ्याला सामर्थ्य आहे. आपल्याकडे काय आहे? परमेश्वराने दिलेले डोळे तेच आधू होत चाललेत. माझं स्वतःचं उदाहरण बघा, चष्मा लावल्याशिवाय दिसत नाहीये. जे दिलं ते पण चाललंय, पण सामर्थ्य एवढं वाढू शकतं हे आपल्याला कुणी सांगितलं नाही. तुम्हाला सांगतो, काय करावं लागेल आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी? तर सगळ्यात आधी परमेश्वर आपल्याला समजून घ्यावा लागेल. दोन गोष्टी आहेत. तुम्ही ज्याच्याकडे जाताय तो जर तुम्हाला अपेक्षित गोष्ट देत नसेल तर एक मान्य करा की तुमचं काहीतरी चुकतंय, ना तर त्याचं काहीतरी चुकतंय. हे बरोबर आहे की नाही? एक तर परमेश्वराचं तरी काहीतरी चुकतंय, किंवा परमेश्वर तरी नाहीये, किंवा मग तुमच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग असं सांगितल्यावर मनुष्य म्हणतो नाही नाही नाही, देवाचं काही चुकत नाही, आमचंच काहीतरी चुकत असेल. पण बऱ्याचदा असं सुद्धा आहे की परमेश्वर सुद्धा चुकीचा असतो. बऱ्याच ठिकाणी आपण आपला भोळा भाव घेऊन सगळं चालवलेलं असतं. मला एक ठिकाणी मी कोल्हापुरामध्ये गेलो, तिथं माझं प्रवचन ठेवलं होतं. तिथं मी एक प्रश्न केला की समोर मूर्ती आहे, त्या मूर्तीवर तुमच्यापैकी कोणी, आपले दिवाण आप्पा असतील किंवा आपल्या दिवाण मॅडम असतील, आता मी दिवाण मॅडमना विचारतो की जर तुम्ही या दत्तात्रयाकडे आलात समजा, किंवा कुठल्याही मूर्तीकडे गेलात आणि तुम्ही भाव न ठेवता, बघा, भाव न ठेवता जर तुम्ही भक्ती केली तर तुम्हाला फळ मिळतं का? काय म्हणणं आहे तुमचं? त्याचं उत्तर स्पष्टपणे दिलं जातं की भावाशिवाय फळ मिळत नाही. लक्षात घ्या, तुमचा भाव महत्वाचा झाला. आता हे फिक्स झालं, आपला भाव महत्वाचा आहे. आता माझा भाव प्रल्हादासारखा एखाद्या खांबावर ठेवला. आता मूर्ती बदलली, आता खांब आला, खांबावर ठेवला मी भाव. तिथं सुद्धा काम कोण करतोय? भाव काम करतोय की मूर्ती काम करते? काय काम करतो? भाव काम करतोय. भावाशिवाय जर फळ दिलं तर मी परमेश्वर मान्य करतो. आता माझी परमेश्वराची व्याख्या बघा कशी उलटी आहे. या भावाचा फार प्रॉब्लेम करून ठेवलाय लोकांनी. ही जी आमची पुरुष जमात आहे, थोडासा राग येईल पण विषय महत्वाचा आहे. त्यांना काय वाटतं, मी विचारतो ना त्यांना की तुमच्यापैकी कोणी, तुमची पत्नी आहे आणि त्या पत्नीने जर समजा दुसऱ्या माणसावर प्रेम करायला सुरुवात केली, तुम्हाला आवडेल का? विषय सोपा दिसतोय, हा सोपा विषय नाहीये. आवडेल म्हणजे यांना पातिव्रत्य लागतं.
है ना. पुरुष मंडळींना पातिव्रत्य, पतिव्रता. पतिव्रता म्हणजे काय? एका पुरुषाबरोबर ती एका पुरुषाशी संबंध ठेवणारी. तिथं दोन सुद्धा नकोय, एकच, त्याला म्हणायचं पतिव्रता. दत्तात्रय महाराजांची जी आई अनसुया, बरोबर, ज्या पतिव्रता सांगितल्या गेल्या त्याच्यामध्ये पतिव्रता म्हणून त्यांचा उल्लेख आहे. पतिव्रता, बरोबर आहे की नाही? तर आता असा प्रश्न आहे की जर दोन ठिकाणी आपल्या स्त्रीने जर लक्ष लावलं तर ती व्यभिचारी ठरते, बरोबर आहे की नाही? मग मी तुम्हाला विचारतो की 2-2, 4-4, 5-5, 10-10 ठिकाणी तुम्ही जो भाव लावता, कधी गणपतीवर भाव, कधी मारुतीवर भाव, कधी याच्यावर भाव, कधी 33 कोटी देव, मुळात 33 कोटी संकल्पना आहे आणि त्या 33 कोटी देव सुद्धा माहीत नाही कोणाला. त्यांची लिस्टच कुठे नाहीये. आहे म्हणतात, लिस्ट नाही कुठे त्यांची. बरं, लिस्ट आली तरी वाचायची कशासाठी? त्याच्यातून काही मिळत नाही, तुम्हाला सांगतो. हा जो भाव आहे, हा भाव व्यभिचारी दर्जाचा भाव आहे, तुम्हाला सांगतो. पटणार नाही तुम्हाला, पण तुम्ही थोडस अवलोकन करा आतल्या आतमध्ये. परमेश्वर का प्रसन्न होत नाही त्याची कारण शोधणं अत्यंत गरजेचं आहे, तुम्हाला सांगतो. त्या कारणांपैकी पहिलं कारण हे आहे की आपला परमेश्वर एक तर दररोज बदलतो. आपल्या देवाऱ्यांमध्ये मी काट मारत नाही, तुमचा भाव तुमच्याकडे, पण आपल्या देवाऱ्यामध्ये किमान 25-50 देव असतात. रोज आपण त्यांना भरपूर घासतो, रोज उजळवतो, त्यांना सगळं करतो. पण मला असं म्हणायचं की कुठंतरी हा प्रश्न आपल्या मनाला पडलाच पाहिजे की एवढं सगळं केल्यानंतर माझ्यामध्ये परिवर्तन काय घडतं? पर्सेंटेज लेवल 0%चा 0.1%, 1%, अर्धा टक्का परिवर्तन थोडं तरी घडलं पाहिजे. काहीच परिवर्तन घडत नाही, ये रे माझ्या मागल्या असतं, तुम्हाला सांगतो मी. आणि जे परिवर्तन आपलं आपण समजतो ते आपण उगीच मान्य करून घेतो. म्हणजे आपला भाव, तिथं सुद्धा काय होतं की आपला भाव आपली समजूत काढतो की माझं खूप बरं झालं, माझं खूप. काय बरं झालं तुमचं? तुमच्या जीविताचं काय कल्याण झालं? काय अतिंद्रिय गोष्टी तुमच्या वाट्याला आल्या? काही घडत नाही. तर मुख्य मुद्दा, सगळ्यात आधी परमेश्वर समजून घ्यायचा असेल, त्याची प्रचिती समजून घ्यायची असेल, त्याचं दर्शन समजून घ्यायचं असेल, त्याचं सामर्थ्य समजून घ्यायचं असेल, तर 3 गोष्टींचा त्याग जो मी सुरू केला तो अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याग फार महत्वाचा आहे. तुम्ही बाकी काही त्यागू नका, पण मी ज्या गोष्टी सांगतो त्या आजपासून त्यागायचा प्रयत्न करा आणि नंतर शिल्लक काय उरतं ते बघूया आपण. बघा आता, त्यात पहिली गोष्ट, त्या पहिल्या गोष्टीचं नाव आहे सोक्ती. सोक्ती या शब्दाचा अर्थ होतो स्व उक्ती. स्व म्हणजे स्वतःची, उक्ती म्हणजे मत. मनुष्य हा मतांचा गठ्ठा आहे. तुम्ही जे स्वतःला समजता ना, मी असा, मी तसा, हा मतांचा गठ्ठा आहे. तुम्ही लहानपणापासून मत जमा करत आलेलो आहोत आपण, सूचना जमा करत आलेलो आहोत आपण. कुठं बाजारात गेलं तर गप्पा मारत उभे राहतो. का? कारण आपल्याला सूचनांशिवाय करमत नाही. कोणतरी काहीतरी सूचना देतं, मग ती सूचना इकडून इकडे पास करायची, त्याने तिकडे पास करायची. ठिबक सिंचन योजना आहे सगळी. तिकडं ओलं व्हायचं आणि ठिपकत 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 परत सुकायचं, अशी ही ठिबक सिंचन योजना आहे. तुम्हाला सांगतो,
स्वतःचं मत हे बाजूला ठेवा. जमेल का? खूप अवघड आहे. कारण आता इथे बसलेलो आहे मी जरी बोलतोय तरी तुमच्या प्रत्येकाच्या मतांच्या गाळण्या तुम्ही इथं लावून ठेवल्यात. आणि जेवढं पटतंय, जेवढं पचतंय तेवढंच आत घ्यायचं, बाकीचं बाहेर. आहे की नाही? असं आहे की नाही? ती मत काम करतायत तुमची सगळी. कारण पूर्वीची मत आहे. मग त्यात सगळ्यात महत्वाचं मत म्हणजे काय? आपले पूर्वज काय वेडे होते? एवढी लाख लोक करतायत ती काय वेडी होती? आपल्याकडे दुसरी उत्तरच नाही. अरे मी म्हणतो ती वेडी होती की शहाणी होती जाऊ द्या, पण त्यांच्या नादात आपण कशाला वेड व्हायचं? आपण कशाला वेड व्हायचं? आणि ती वेडी होती का शहाणी होती हे ठरवायचं कोणी? कोट्यावधी लोक जन्माला आली, कोट्यावधी लोक एक्सपायर्ड झाली. मेल्यानंतर काय होतं हे आजपर्यंत कुणीही पत्रात चिठ्ठी करून लिहिलेलं नाहीये. आणि आपली सगळी साधना, आपली सगळी थेर, आपला सगळ्या पूजा अर्चा मृत्यूनंतर असं होईल म्हणून चाललेलं. का जिवंतपणी नको तुम्हाला? मेल्यानंतर तुम्हाला हसायचं असेल तर हे ओठ आणायचे कुठून? मेल्यानंतर तुम्हाला नाचायचं असेल तर पाय आणायचे कुठून? त्या निर्गुण निराकार अवस्थेमध्ये काय तुमचा डान्स होणार? डान्स झाला तरी तो बघणार कोण? जी गोष्ट प्रकट होत नाही त्या प्रकट झाल्यानंतर प्रकटतेचा जो आनंद असतो तो गेला का तुमचा? या जगामध्ये वाऱ्याला आनंद घेता येत नाही कारण तो प्रकट नाही. प्रकट नाही, तो दिसत नाही. त्यामुळे त्याला स्वतःचाही आनंद नाही. तुम्हाला सांगतो, डान्स करत नाही वारा कधी. तुम्हाला जड होऊन बसलेला आहे. तुम्हाला सांगतो, स्वतःचं मत बाजूला ठेवा असं मी का म्हणतो? कारण स्वतःचं मत जे तुम्ही समजता ते तुमचं स्वतःचं मत नाही. अजून जड झालं डोकं. तुम्ही तर म्हणता की हे माझं मत आहे, तुमचं मत नाही. ज्या वेळेला तात्विक चिंतनामध्ये, ज्या वेळेला तत्वचिंतनामध्ये मनुष्याची फोड होते, त्याच्या मतांची फोड होते, तेव्हा असं दिसून आलंय किंवा मानसशास्त्र असं सांगतं, अतिमानसशास्त्र, परामानसशास्त्र, या मानसशास्त्रामध्ये असं सांगितलंय की मनुष्य जो मतांचा गठ्ठा आहे, या गठ्ठ्यामध्ये 25% मत हे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलेली मत आहेत. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे तुम्हाला? ही तुमची संपत्ती नाही. मिरवतो आपण माझं मत, माझं मत, पण हे उधारीचं आहे सगळं. हे उधार उसनवान केलेलं आहे आपण. 25% मत ही तुमच्या आई वडील तुमच्यातून बोलतायत. ती आई वडिलांची मत आहेत, ती तुम्ही बोलताय. फक्त त्यांची नावं घेत नाही आपण की माझी आई. काही ठिकाणी आपण म्हणतो माझी आई असं सांगायची, माझे वडील असे सांगायचे, असं म्हणतो. पण समर्थ रामदासांनी सांगितलं की बापाची करी स्तुती तो एक मूर्ख. म्हणजे वडिलांची स्तुती करणारा सुद्धा मूर्ख. स्वतःच काय? आपली आपण करी स्तुती तोही मूर्ख म्हटलंय. म्हणजे स्वतःची स्तुती करू नका, वडिलांची पण स्तुती करू नका, पितरांची पण स्तुती करू नका. मग स्तुती करायची कोणाची? तर या मतांमध्ये 100% तुमची जी मतं, जी माझी तुमची स्वतःची जी आपण म्हणतो माझं मत, त्यामध्ये 25% तुमचे आई वडील आहेत, तुम्ही नाही. मग 25% पुढचे तुमचे नातलग आणि तुम्ही ज्या मित्रमंडळींमध्ये उठता बसता किंवा तुम्ही ज्या धर्मामध्ये उठता बसता, त्या सगळ्यांची मतं त्या 25% मध्ये येतात पुढच्या.
ती दुसऱ्यांची मतं आहेत, ती तुमच्या मित्रांची मतं आहे, तुमच्या नातलगांची मतं आहे, तुमच्या धार्मिक ग्रंथांची मतं आहेत. बरोबर? 50% झाले आणि विश्व तर संपलं नाही? संपलं. पुढच्या 50% 25% तुम्ही जो पैसा कमावलाय, तुमची सांपत्तिक स्थिती, तुमची संपत्ती किती आहे यावर सुद्धा तुमची मतं अवलंबून असतात. तुम्हाला सांगतो, तर तो 25% भाग व्यापलेला आहे तुमच्या संपत्तीने. कारण एखादा गरीब असतो तो श्रीमंतांसारखी मतं मांडणार नाही. तुम्हाला सांगतो, जो मध्यम वर्ग आहे तो गरीबासारखी मतं मांडणार नाही. तुम्हाला सांगतो मी, तुमची सांपत्तिक स्थिती तुमच्या मतांना घट्ट करत राहते. तुम्हाला सांगतो मी, म्हणजे तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्या पैशाचा सुद्धा प्रभाव, पैसा ज्या वेळेला आला तुमच्याकडे तर तो तत्वज्ञान घेऊन आला. पैसा स्वतःचं तत्वज्ञान घेऊन येतो. तो तत्वज्ञान घेऊन आला पैसा तुमच्याकडे. तर या पैशाची 25% मतं तुम्ही बोलता. तुमच्या मार्फत 25% पैसा बोलतो. मग तो गरीब असेल तो गरीब बोलेल, श्रीमंत असेल श्रीमंत बोलेल. अमिताभ बच्चन सुद्धा, मी अमिताभ बच्चन बरोबर काम केलेला माणूस आहे. मी कौन बनेगा करोडपतीच्या स्क्रिप्ट लिहिल्यात. हा बच्चन सुद्धा ज्या वेळेला मला फोन करायचा माझी स्क्रिप्ट वाचण्यासाठी, तर त्यावेळेला नैसर्गिक आवाजात कधीही बोलला नाही तो. मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं. हा आवाज जो आहे हा पैशाचा आवाज आहे. लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात येईल बघा की बाहेर तुम्ही ज्यावेळी जाता एखाद्या मित्राशी बोलता तर तुमचा आवाज सहज नसतो, पण तुम्ही जेव्हा घरी जाता बायकोशी बोलता तर तो आवाज वेगळा असतो. तो तुमचा खरा आवाज, तो आपला खरा आवाज असतो. तिथं मग एकदम बेस नको, काही नको, मग काय कसं काय बरं आहे का असा एकदम नॉर्मल असतो. पण बाहेर गेल्यानंतर नाही राव, हे असं नसतं, हे तसं असतं. अरे, आवाजात बदलतो. ही तुमची सांपत्तिक स्थिती आहे की तुम्ही मुखवटे लावून फिरता. तुम्ही म्हणतोय म्हणजे मी सुद्धा, आपण सगळे मुखवटे लावून फिरतो आणि बाहेर जे बोलतो ते सगळं फसवं बोलतो. घरात आल्यानंतर मग ते कपडे काढल्यासारखा तो स्वभाव पण काढून टाकतो आपण मग. आणि आधी आपण कपडे काढतो का? कारण बाहेरचे कपडे असलं ना की ते बाहेरचं चढलेलं असतं. मग बायकोशी पण तसं बोललं तर बायको म्हणेल बस झालं, आता या नॉर्मलला या जरा. माझ्या बाबतीत तर हा किस्सा दररोज घडतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या वाट्याला दररोज असे कार्यक्रम येतात आणि ते एवढं चढलेलं असतो तो ज्वर, एवढं ते चढलेलं असतं की घरी गेल्यानंतर पहिल्यांदा ते लोक म्हणतात की तुम्ही घरी आला आहात हे आधी लक्षात घ्या. ही प्रवचनाची जागा नाही. पुराणातली वांगी पुराणामध्ये, इथे आपलं नॉर्मल व्हायचं म्हणून, आणि आपोआप नॉर्मलला येतं माणूस. तर 25% भाग हा तुमच्या सांपत्तिक स्थितीचा असतो आणि उरलेला 25% भाग हा तुम्ही काम काय करता, प्रोफेशन. तुम्ही नोकरी करता, तुम्ही प्रोफेशन म्हणजे व्यवसाय करता, तुम्ही उद्योगधंदा करता मोठा, या सगळ्या गोष्टींवरती तुमचा उरलेला 25% भाग अवलंबून असतो. तुम्हाला सांगतो. मग तुम्ही तसंच बोलायला लागता. आता आमचा एक चव्हाण म्हणून मित्र आहे, विठ्ठल चव्हाण. तर त्याचा काय आहे की तो एका कंपनीमध्ये परचेस मॅनेजर आहे, खरेदी करणारा कंपनीसाठी. तर एक दिवशी त्याला स्वतःला हे घ्यायचं होतं. तो म्हटला, सर मी तुमच्या पाठीमागे, आपण जे शेवटचं भजन करणार आहोत त्यावेळी तुम्हाला पाठीमागे दिसेल तो. तर तो म्हणतो तुमच्या पाठीमागे बसणारे मला झब्बा घ्यायचा आहे विकत, तर तुम्ही माझ्या बरोबर पाहिजे. म्हटलं चांगली गोष्ट, येतो. मी त्याच्याबरोबर झब्बा घ्यायला गेलो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक झब्बा घ्यायचा होता हो, आणि माझं सकाळी आम्ही 10ला गेलेलो, आम्ही 4:30 पर्यंत एक झब्बा विकत घेऊ शकलो नाही. कारण हा प्रत्येक दुकानात जाणार, तो रंगबिंग व्यवस्थित झाला की त्याची ती किमतीवर घासाघीस सुरू व्हायची. मी म्हटलं हा काय प्रकार आहे, मला कळे ना की हा जातोय बोलतोय पण ती किंमत नंतर, मग आधी सांग ना की मला ह्या किमतीत पाहिजे. तर ते तो म्हणतो नाही नाही तसं नाही, मग ते आपल्याला चांगलं दाखवणार नाही. अरे पण चांगलं दाखवलं तर तेवढी किंमत लागेल. नाही नाही सर तुम्हाला माहित नाही. आणि त्यानंतर त्या 4.5 तासानंतर तो एक झब्बा, तो कसा बसा, तो परवा घालून येईल तो कसा बसा त्याने विकत घेतला. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा व्यवसाय किंवा हे प्रोफेशन काय काम करतं. कारण त्याला ती सवय, त्याच्या नोकरीमध्ये तेच आहे ना की जायचं घासाघीस करून विकत आणायचं. ते एवढं अंगवळणी, परचेस मॅनेजर, तो घासाघीसच करतो तो. आणि 4-4 4.5 तास एका झब्ब्याला लागणार. तुम्ही विचार करा आयुष्य केवढं. 100 वर्षाचं आयुष्य. आता तर 100 वर्ष नाही, आता डेडलाईन 70 वर आलेली आपली. समजा 100 धरून चालू आपण, 100 पैकी 50 वर्ष झोपण्यात गेली आहे की नाही, अर्ध आयुष्य झोपण्यामध्ये गेलं. त्यानंतर बालपणा आणि तरुण होईपर्यंतचं अर्ध आयुष्य उरलेली 25 गेले. इनमीन 25 वर्षाचं आयुष्य तुमचं. त्याच्यामध्ये घासाघीस करण्यात जर एवढा वेळ गेला तर कसं व्हायचं तुम्हाला सांगतो. अवघड आहे काम. तुला कधी कल्याण होणार. कल्याण हा शब्दच कळायला मुळात अवघड आहे. पण असं घडतं. तर मनुष्य हा जे स्वतःचं मत, माझं मत असं आहे, माझं मत असं आहे, आणि मत हा अहंकार घेणारा विषय आहे. आपण जे अहंकार करतो ना त्या मतांवर अहंकार घेतो. आणि गंमत अशी आहे की जे मत आपण स्वतःच म्हणून मिरवतो ते आपलं स्वतःच कधीच नसतं. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे उधारूसनवार केलेलं मत आहे. हे आई वडिलांनी दिलंय, आपल्या मित्रमंडळींनी धर्माने दिलंय, आपल्या प्रोफेशनने दिलंय, आणि आपल्या सांपत्तिक स्थितीने दिलेलं मत आहे. आणि ते आपण आपलं म्हणून मिरवतो. आणि दत्त महाराज म्हणतात की स्वतःच मत बाजूला ठेवा. म्हणजे काय? त्याचं कारण आहे की तुम्ही परमेश्वरासाठी आला आणि घासाघीस करायला सुरुवात केली तर परमेश्वर कसा मिळणार. पहिला मुद्दा. तुम्ही म्हटलं की माझे आई वडील असे म्हणायचे, कारण आई वडिलांची मतं आपल्यामध्ये आहे. माझ्या आई वडिलांनी सांगितल्यासारखा परमेश्वर पाहिजे, तर त्या परमेश्वरांनी तसं कसं प्रकट व्हायचं. दत्त महाराज म्हणतात मी तसा नाहीये तुमच्या मतासारखा. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतांसारखा परमेश्वर कसं होणार? तुमचं मत एवढं मोठं कधी झालंच नाही. मुळात ते दुसऱ्याचं, पण त्याला सुद्धा खतपाणी घातलं गेलं नाहीये आपल्याकडे. अजूनही आपण तसेच आहोत, जसं आपलं लकीर के फकीर चाललेलं आहोत तसंच चाललेलं आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टींची कारणच माहित नाही, विनाकारण बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये. पण ते आपण घट्ट आहोत की आपलं मत असं आहे, माझं मत असं आहे, माझं मत असं आहे. त्या माझ्या मतामुळे उपलब्ध असणारा परमेश्वर, उपलब्ध म्हणजे मी असं म्हणतोय की आता या तुमच्या या महालामध्ये, या भूत संधींमध्ये, दोन तुमच्या अंतरांमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे. तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. पण गंमत अशी आहे की कळत नाही. तुम्ही तुमच्या मतावर घट्ट असल्यामुळे तुम्ही सेपरेट झालात. घागर जी असते ना, घागर, त्या घागर एकदा पाण्यात घालून पाण्यातच धरून ठेवली तर ती भरलेली पण राहते आणि जड पण राहत नाही. तुम्ही तिला पाण्याच्या बाहेर काढलं तर ती जड होते. तुमची मतांमुळे तुम्ही त्या पाण्याच्या बाहेर आलेला आहात. पाण्याच्या बाहेर आल्यामुळे काय झालं, तुमचं अस्तित्व वेगळं झालंय, तुम्हाला कळतच नाही. आत पाणी बाहेर पाणी काही कळत नाहीये. श्वास बघा ना तुमचा,
या वाऱ्याने दुनिया गेली गड्या हो, वाऱ्याने दुनिया गेली. आत वारा बाहेर वारा. काय जिवंतपणा म्हणजे काय? शास्त्रज्ञांना गवसत नाही. कित्येक युग झाली, वेगवेगळे शोध लागतायत, पण माणूस मेल्यावर नक्की काय घडतं, कुठला अवयव निकामी होतो, काय नक्की त्याच्यामधून मायनस होतं, या विषयाचा अजूनही शोध लागलेला नाही. मग एवढी सूक्ष्म गोष्ट तुमच्या मतांमध्ये कशी येणार हो? मत घट्ट आहेत, तुम्हाला सांगतो. मतांमध्ये एवढी सूक्ष्मता येऊ शकत नाही. म्हणून पहिलं परमेश्वराला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, दत्त महाराजांना तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, दुर्दैव आपलं आहे की आज आपली नजर नाही तशी. ना तर इथं बसल्यानंतर आज ह्या प्रवचनाची गरज नाहीये. काय जोशी महाराज, प्रवचनाची गरज नाहीये. इथं आपण त्या परमेश्वराचा आनंद उत्सव साजरा केला असता जो विद्यमान आहे. पण दुर्दैव असं आहे की कळत नाही, कळत नाही. एखाद्या धनाच्या ढिगाऱ्यावरती बसून एखादा भिकारी भीक मागतोय, कारण काय? माहीत नाही, परमेश्वर माहीत नाही. आणि म्हणून धनाच्या ढिगाऱ्यावर बसून तो भिकारी भीक मागतोय. आपली अवस्था अशी आहे. विद्यमान परमेश्वर आहे, चतुर्युगी विद्यमान आहे, चारी युगात विद्यमान आहे. तुम्हा आम्हाला प्रतिक्षण उपलब्ध आहे. कालही उपलब्ध होता, आजही उपलब्ध आहे, नंतरही उपलब्ध राहणार आहे. किंबहुना तुम्ही आम्ही संपू तरी सुद्धा जो उपलब्ध आहे तो परमेश्वर. आणि तुम्ही आम्ही असे आहोत की आज त्याच्या अस्तित्वावर चर्चा करावी लागावी, इतकं अज्ञान आपल्यामध्ये आलेलं आहे. तुम्हाला किती अज्ञान. आणि काय कारण आहे? तर ही मतांची भेंडोळी. हे भले मोठी मतं करून ठेवलेली आहेत. एक इतका मोठा पडदा उभारलाय की पलीकडे परमेश्वर पण त्या मतांचा पडदा आडवा येतो. परमेश्वराला बघण्यासाठी काय करतात लोक? शास्त्रांची मदत घेतात परमेश्वर बघायला. अरे, जी घटना सत्य आहे त्या घटनेला शास्त्रामध्ये शोधायची गरज काय? दूत काका, मी तुम्हाला विचारतो, आपण ग्रंथामध्ये आपली आई आहे का नाही असं ग्रंथामध्ये शोधतो? ती सत्य घटना आहे, तिला आधार म्हणून कुठल्या ग्रंथाची गरज नाहीये. या जगात कुणीही शास्त्रांमध्ये बघून आई सिद्ध केली का कधी? नाहीये. पण परमेश्वर ज्या वेळेला सिद्ध करायची वेळ येते एखाद्या सोहमदासावर, तर तुम्हाला तुमची शास्त्र आधी आठवतात की कोणत्या शास्त्रात आहे. या शास्त्रात म्हटलं तरच परमेश्वर, नाही तर परमेश्वर नाही. अरे, अस्तित्व नाकारता तुम्ही जर शास्त्राने दुजोरा दिला नाही तर. आणि म्हणून दत्त महाराजांची दुसरी अट, स्वमत, स्वतःचं मत बाजूला ठेवायचं आणि दुसरं मत, शास्त्रांचं मत बाजूला ठेवायचं. शास्त्रोक्ती. तयारी नाही होणार तुमची, कारण आपण काय आहे? ग्रंथपूजक मंडळी आहोत. आपल्याला ग्रंथ आपल्या ग्रंथींमध्ये घुसलेत, आपल्या नाड्यांमध्ये ग्रंथ घुसलेत. त्यामुळे ग्रंथाने जर सांगितलं नाही की हा परमेश्वर, तर आपण परमेश्वर नाकारून टाकू. इतकं आपण ग्रंथाच्या आहारी गेलेलो आहोत, इतके आपण पुस्तकांच्या आहारी गेले आहोत. आणि गंमत अशी आहे
की सर्वोच्च दर्जाची जी पुस्तकं, ज्याला वेदशास्त्र आपण म्हणतो, ज्याला श्रुती असा शब्द आहे, त्या श्रुती सुद्धा, ती शास्त्र सुद्धा शेवट त्यांचा जर वाचला तुम्ही, तुम्हाला वाचायची गरज नाही, तो शेवट मी सांगतो इथे. ते शास्त्र काय म्हणतायत की परमेश्वर हा नाही जो आम्ही वर्णन केला. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. ज्ञानेश्वर माऊलींना प्रश्न पडला की मी शास्त्रांमध्ये लिहिलं भरपूर, मी ज्ञानेश्वरी लिहिली, मी अमृतानुभव लिहिला, मी भजनं लिहिली, पण तरी सुद्धा लक्षात आलं की त्याला ठरवायचं कसं, तो नक्की कसा आहे हे मला आजपर्यंत ठरवता आलं नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, नाही ठरवता आलं. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. शेवटी वैतागले, म्हटले सगुण निर्गुण एक गोविंदू रे. सुटका करून घेतली, प्रश्न सुटला नाही, सुटका झाली फक्त. पुन्हा म्हणतात तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. तर म्हणे की दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. दोन्ही असू शकतात, ठामपणा यायला तयार नाही. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे. स्थूळ सूक्ष्म एक गोविंदू रे. म्हणजे करणार काय, उत्तरच नाही सापडते. उत्तर सापडलं नाही की कशी भजनं जन्माला येतात बघा. माऊलींचं भजन आहे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवी वरू विठ्ठल. की आता शेवटी माझ्याकडे काय उरलंच नाही, की जो माझं ज्यांनी मला शिकवलं तोच माझा, असं त्यांनी आपलं हात झटकलेत, उत्तर खरं दिले नाहीये. संत ज्ञानेश्वर बरं जसे आहे तसं जगद्गुरु संत तुकाराम बघा तुम्ही, त्यांचं सुद्धा असं आहे की कोण्या कारणे झाले हे निर्माण, हे जग कशासाठी निर्माण झालं, कुणालाही याचं नीट उत्तर देता आलेलं नाहीये. तुकाराम महाराजांना सुद्धा नाही. ओळ बघा तुकाराम माऊलींची, कोण्या कारणे झाले हे निर्माण. पुढची ओळ आहे, देवाचे कारण देव जाणे. हे तुमच्या आमच्या कानापर्यंत यायलाच पाहिजे. ही भजनं कोणी सांगत नाही तुम्हाला, हे तुकाराम महाराजांचंच भजन आहे. आणि मग ते म्हणतात, करविली तैसी केली कटकट, वाकुडी का नीट देव जाणे. ऐक ना, करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. कोण्या कारणे झाले हे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. ऐक ना, तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा. म्हणजे मला काय जमणार नाही उत्तर याचं. माऊलींचा आणखी एक अभंग आहे, मलया नीळ शीतळू, पालवी न ये गाळू, सुमनाचा परिमळू, गुंफिता न ये. तुम्ही जर ठरवलं की फुलांचा हार करायचा तर ती गोष्ट शक्य आहे, पण तुम्ही जर ठरवलं की सुगंधाचा हार करायचा, नाही जमणार. सामर्थ्य ही गोष्ट अशी आहे की जी तुमच्या सूत्रामध्ये येणार नाही, तुमच्या दोऱ्यात येणार नाही. मलया नीळ शीतळू, पालवी न ये गाळू, सुमनाचा परिमळू, गुंफिता न ये. तैसा जाणा परमेश्वरू, तैसा जाणा परमेश्वरू, म्हणू नये सान थोरू. छोटा मोठा त्याला म्हणू नका, स्वरूपाचा निर्धारू. कोण जाणे, कुणाला माहितीये त्याचा स्वरूप किती. आणि पुढं म्हणतायत, त्याचा शेवट आहे की विठ्ठल रखुमाईचे भांडणी.
हे प्रकृती आहे की पुरुष आहे का एकच आहे का दोनच आहे, द्वैत आहे का अद्वैत आहे का विशिष्ट अद्वैत आहे का केवल अद्वैत आहे, या भांडणामध्ये कोण करील बुझावणी. हे भांडण आयुष्याच्या शेवटपर्यंत संपणार नाही. आपले शंकराचार्य एक नाहीये, चार. एक शंकराचार्य असायला पाहिजे की नाही, चार शंकराचार्य चार टोकाला. आणि कारण काय, तर चौघांचं परमेश्वराविषयीचं मत वेगळं वेगळं आहे. हे त्याचं कारण आहे. चौघांचं तत्वज्ञान वेगळं आहे, हे त्याचं कारण आहे. म्हणून चार टोकाला चार बसलेत. आणि जर असे चार टोकाला चार बसले तर यांचं भांडण सोडवायचं कसं. आणि म्हणून शास्त्रांचं मत बाजूला ठेवा, नाही सापडणार परमेश्वर. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. शास्त्र जिथं म्हणतात की हे नाही हे नाही, तिथं ते वाचून मिळणार काय. आणि शास्त्र म्हणजे संकेत आहे. एखाद्या मैलाच्या दगडावर लिहिलेलं असतं निगडीपासून पुणे 20 किलोमीटर, आणि तुम्ही त्या दगडाची पूजा सुरू केली, त्या दगडाला रोज घट्ट मिठी मारली, तर पुण्याला पोहोचाल का. त्या दगडाने संकेत दिला. तुम्हाला प्रत्यक्ष चालावं लागेल तर पुण्याला पोहोचणार. त्या दगडाला मिठी मारून बसलात, त्या दगडाची पूजा अर्चा केली, तर तुम्ही पुण्याला कधी पोहोचणार नाही. शास्त्र हे संकेत आहेत. त्याला मिठी मारून बसलं तर आयुष्यात परमेश्वर मिळणार नाही तुम्हाला. म्हणून पहिली गोष्ट, स्वतःचं मत बाजूला ठेवा. परमेश्वर समजून घ्यायचा असला तर अटी बघा, फार महत्वाच्या अटी आहेत. दुसरी अट, शास्त्रांचं मत बाजूला ठेवा. फार महत्वाच्या अटी आहेत, तुम्हाला सांगतो. एवढं सोपं वाटतं तुम्हाला, हे नाही वाटत. तुमचं आयुष्य या विषयात गेलेलं आहे. या विषयावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. पण दत्त महाराज म्हणतात हीच तर गोष्ट महत्वाची आहे. तुमच्याकडे लोटा आहे आणि तुम्हाला समुद्र पाहिजे, कसा देणार. लोट्यामध्ये समुद्र येणार कसा, नाही जमणार. म्हणून शास्त्रांचं मत बाजूला. आणि आता तिसरं मत काय, स्वतःचं मत बाजूला ठेवायचं, शास्त्राचं मत बाजूला ठेवायचं. आणि तिसरी गोष्ट, लोकांचं मत, लोकोक्ती. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती. आता लोकांचं मत बाजूला ठेवायचं. तो आमका असं म्हणतो, तो अमुक अमुक महाराज तसं म्हणतो, तो अमुक अमुक साधू तसं म्हणतो. तुम्ही आम्ही त्या लोकोक्तीचे गुलाम झालेलो आहोत. परमेश्वर कसा आहे हे महाराज कोण ठरवणार. परमेश्वर कसा आहे हे परमेश्वराला ठरवू द्या. मागे 2 दिवसापूर्वी अनिल खैरे आपल्या इथं बसलेले, त्यांची माझी चर्चा झाली. मी त्या अनिल खैरेंना प्रश्न विचारला की खैरे साहेब, या राजू सवारने तुमचा कितीही अभ्यास केला खैरे साहेबांचा, आणि मला त्यांच्यावर बोलायची संधी मिळाली, तरी सुद्धा मी खैरे साहेबांवर जे काही बोलीन ते सगळे अंदाज राहणार आहेत. लक्षात येते तुमच्या, अंदाज राहणार. ती प्रत्यक्ष खैरे साहेब काय आहेत ते मला नीट माहीत नाही. आणि त्याला एकच युक्ती आहे. काय युक्ती आहे, की इथे खैरे साहेबांनी उभं राहावं आणि स्वतःविषयी सांगावं.
म्हणजे अंदाज सगळे बाजूला पडतील, मत सगळी बाजूला पडतील, शास्त्र सगळी बाजूला पडतील. कारण माझ्याकडे खैरे साहेब जे आहेत ते स्वतःची मतं आहेत, ती शास्त्राची कुठूनतरी वाचलेली मतं आहेत, किंवा खैरे साहेबांबरोबर आपले नाना बसतात, नानांनी खैरे साहेब असे तैरतात तसे, किंवा आणखी दुसऱ्या कोणी सांगितलं आपले देवा बिवा ज्यांना खैरे साहेब, तर त्यांची लोकोक्ती मला माहिती आहे. या आधारे खैरे साहेब संपूर्ण 100% माहीत पडणार नाहीत. खैरे साहेबांना जाणून घ्यायचं असेल तर खैरे साहेब स्वतः पाहिजेत. बरोबर आहे. तसं परमेश्वराला जर जाणून घ्यायचं असेल तर तिथे परमेश्वर स्वतःच प्रकट व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, पटणार नाही गोष्टी तुम्हाला. आतापर्यंत परमेश्वराने जे घडवलंय ते असंच घडवलेलं आहे. किंबहुना चिरंजीव दत्तात्रय ज्याला म्हणतो आपण, ते चिरंजीव यासाठीच झालेले आहेत कारण दुसऱ्या कोणी केलं तर हे काम घडणार नाही. घडणार हे काम तुम्हाला सांगतो. परमेश्वर प्रत्यक्ष पाहिजे, तो असा पाहिजे, हाकेला ओ देणारा पाहिजे. काल आपला विषय झाला हा. तरच परमेश्वर कृपे पावी. परमेश्वर हा परमेश्वराच्या कृपेने पावेल, एखाद्या जीवाच्या कृपेने नाही पावणार तो. तुम्हाला सांगतो, हे वाक्य घरी जाऊन विचार करा. खूप महत्वाचं वाक्य. परमेश्वर आपल्यापासून लांब का? त्याचं अत्यंत महत्वाचं कारण हे आहे की त्याच्या कृपेने तो मिळणार. पुण्या येऱ्या गबाळ्याच्या कृपेने परमेश्वर नाही मिळणार. तुम्हाला सांगतो की बाई परमेश्वर कृपे पाविजे. जसं सूर्याला जर उगवायचं असेल तर त्याला कुठल्याही साधू महाराजांची आज्ञा लागत नाही, तो आपोआप उगवतो. आणि गंमत अशी आहे की सूर्य ज्यावेळी मावळलेला असतो त्यावेळी जगातल्या कुठल्याही योग्याकडे अशी सुविधा नाही. किंबहुना त्याच्यावरती एक दोहा आहे की या जगातल्या सगळ्या झाडांना तुम्ही आगी लावा, रात्रीचा दिवस करायचा असेल तर सूर्याला पर्याय नाही. परमेश्वराविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्याच्या सामर्थ्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, त्याच्या दर्शनाविषयी जर तुम्हाला खात्री हवी असेल, त्याच्या प्रचितीविषयी जर तुम्हाला एकदम ठाम व्हायचं असेल तर त्याला प्रत्यक्ष परमेश्वरच असायला पाहिजे समोर. मी स्वतःला नाकारतोय इथे, लक्षात घ्या. का असं? कारण जीव अक्षरदाता, जीव हा फक्त अक्षर देतो, अक्षरदान देतो फक्त. टला ट क ख ग घ ङ च छ ज झ ङ प फ ब ब म हे अक्षर देईन मी. माझी एवढीच फक्त अवकात आहे. माझ्याकडे फक्त अक्षर आहेत. या अक्षरांमध्ये जेव्हा अर्थ येतो, जेव्हा बोध येतो, जेव्हा ज्ञान येतो, आणि ते ज्ञान जेव्हा समोरच्या बसलेल्या व्यक्तीमध्ये संचरत, या अक्षरांना बोधाने प्रवाहित करायचं काम जो कोणी करत असेल तो परमेश्वर करतो. त्यामुळे आज जर मी इथे काही बोललो आणि जर तुम्हाला ते कळत असेल तर ती परमेश्वराची कृपा आहे. मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे सगळ्यांना? तसंच आहे.
की अक्षरांमध्ये बोध दातृत्व संचारलं पाहिजे. त्याशिवाय परमेश्वराचं अस्तित्व सिद्ध होत नाही. नाहीतर काय होणार की मी इथं मोठ्या मोठ्या गप्पा करून जाणार आणि तुम्ही घरी जाऊन विसरून जाणार. पण लक्षात ठेवा, इथे येणारा प्रत्येक माणूस हा आता प्रस्फोटित होणार आहे. हा आता त्याचं डोकं विशाल होणार आहे. तो काल ज्याप्रमाणे विचार करत होता तो आजपासून त्याचा विचार बंद होणार आहे आणि व्हायला हवा. कारण बदलाशिवाय तुम्ही नाविन्याकडे जाणार नाही. तुमच्या ज्या रुटीन आहे, तुमच्या ज्या रोजच्या वाटा आहे, तुमची जी नित्यकर्म आहे, तुमची जी नैमित्तिक कर्म आहे, त्याची वाट सोडून नव्या वाटेने प्रवास केल्याशिवाय परमेश्वराची वाटच तुम्हाला सापडणार नाही. सोक्ती बाजूला करा, स्वमत नको. शास्त्रोक्ती बाजूला करा, नकोय. आणि लोकोक्ती, अमुक असा म्हणतो तमुक तसा म्हणतो. आपण गप्पिष्ट माणसं आहोत. गप्पा करायला खूप आवडतात आपल्याला. अण्णा हजारे जेलमध्ये आहेत, पण गप्पा करणारी लोक सगळी रस्त्यावर उतरलीत. लक्षात ठेवा. कारण काय होतं, बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय कळणार नाही. त्याचं मत काय, माझं मत काय, अण्णांनी असं केलं पाहिजे, अण्णा जिंदाबाद. ही सगळी आपली लोकोक्ती. लोकोक्ती चाललंय, व्यवस्थित चाललंय, तो भागच वेगळा आहे. पण ज्या वेळेला आपण तत्वज्ञानामध्ये येतो त्यावेळी अण्णा हजारेंची जी गोष्ट चालली आहे ती लोकांताची गोष्ट आहे. पण इथे जी गोष्ट चालली आहे ती एकांताची गोष्ट आहे. तुम्ही एकटे घरी बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला ज्या वेळेला परमेश्वराची आठवण येईल त्यावेळेला लक्षात घ्या की परमेश्वर तुम्हाला पटकन मिळेल. तुम्हाला आपण काय करतो, आपण लोकांतात, आपल्याला ग्रुप लागतो. गरम व्हायला, हवा भरायला कोणीतरी लागतं आपल्याला. दुसऱ्याने हवा भरल्याशिवाय आपलं भागत नाही. आणि लोकांतामध्ये जे निर्माण होतं त्याला भ्रम असं म्हणायचं. जे ग्रुपमध्ये निर्माण होतं त्याला भ्रम असं म्हणायचं. आणि तुम्ही एकटे बसा, एकटे घरी जाऊन. हे आपण 8 दिवस प्रवचन करणार आहोत. त्यानंतर लक्षात ठेवा, घरी जाऊन एकटं बसा आणि त्या एकटेपणामध्ये जे काही निर्माण होईल, समजा की तो दत्त महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला सांगतो, याच्याकरता काही आशीर्वाद नाही. तुम्हाला सांगतो, या जगामध्ये डोळे उघडे ठेवून जी प्रगती साध्य झालेली नाही ती आपल्या ऋषी मुनींनी डोळे बंद ठेवून साधलेली आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या मी काय म्हणतोय. एवढं सोपं नाहीये. आपल्या ऋषींनी डोळे बंद ठेवून ग्रहांच्या दिशा, ग्रहांच्या दशा, त्यांच्या गती, आज तर फार मोठं शास्त्र पुढे गेलेलं आहे. आज तर फार बायनॉक्युलर चाललेलं आहे, मोठमोठ्या गॅलिलिओच्या दुर्बिणी आहेत, सगळं काही आहे. त्यावेळी काहीही नव्हतं आणि तरी सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी डोळे बंद ठेवून सांगितलं की हॅलेचा धूमकेतू 76 वर्षानंतर आपली गती पूर्ण करतो. डोळे बंद ठेवून 76 वर्षाची त्याची तपश्चर्या, त्याला शेंड्या नक्षत्र म्हणतो आपण. हा हॅलेचा धूमकेतू 76 वर्षानंतर येतो. एक त्याची जी फेरी आहे ती पूर्ण व्हायला किती वर्ष लागतात? 76 वर्ष लागतात माणसाची. आणि हे एक ऋषी डोळे बंद ठेवून सांगतो. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. आहे आपल्यामध्ये सामर्थ्य, प्रकट व्हायला पाहिजे. हात जोडायचे ते या गोष्टीला जोडा. चमत्कार म्हणायचा याला चमत्कार म्हणा. तुमची माती जी आहे ती चमत्कारापेक्षा कमी नाही. लक्षात ठेवा, ही जी माती आहे या मातीमध्ये तुम्ही जर आंबा पेरला तो पिवळा धम्मक आंबा येतो. तुम्हाला सांगतो, तो त्या आंब्याकडे बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटतं. हिरवा वाटाणा तुम्ही जर बघितला असेल माटार
केवढा हिरवा तो, कुठून आले रंग? मातीतून. एक माती. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. मुक्ताबाईंचं भजन आहे. एकच माती, नाना परी भिंती, रांजण अनिक सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने, नाना परी लेणे. तुमचे अलंकार वेगवेगळे, सोनं एकच. एकच सोने, नाना परी लेणे, बाळी अनिक बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच दोरा, नाना परी कापड. एकच धागा, नाना परी कापड, चोळिया निक लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई, ऐकत सांग देवा. हा चांगदेव 1400 वर्षांचा आणि आपली चिमुरडी मुक्ताबाई. प्रस्फोट कशाला म्हणायचं? खूप जगला म्हणून प्रस्फोटित नाही, ही चिमुरडी प्रस्फोटित. तिथे मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. एवढा प्रस्फोट की का मुंगीला सूर्य गिळायला भाग पाडलं तिने. सूर्य गिळते, मुंगी गिळू शकते, तुम्हाला सांगतो. कारण तुमच्या आतमध्ये बसलेला जीव एवढा आहे की तो हत्तीमध्ये सुद्धा तोच आणि मुंगीमध्ये सुद्धा तोच. एवढा विस्ताराचं सामर्थ्य आहे त्याचं. आणि म्हणे मुक्ताबाई, ऐक सांग देवा. बोल बोलावे रोकडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. असा उपलब्ध परमेश्वर पाहिजे. हट्ट धरा, हट्ट करा. मी सांगतो, मी हट्ट केलेला माणूस आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही हट्ट करत नाही. तुम्ही वेगळंच काहीतरी मागता, मग ते वेगळं मिळतं तुम्हाला. हट्ट करा परमेश्वराकडे, परमेश्वरासाठी हट्ट धरा. आणि एक लक्षात घ्या, तुमचा प्रॉब्लेम काय आहे की मागायचं काय हे नीट ठरत नाहीये. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आज शेवटचं सांगतो तुम्हाला. एक राजा होता, त्याला मूलबाळ नव्हतं. एक दिवशी राजाने ठरवलं की आपण दुसऱ्या दिवशी जो आपल्याकडे राज्य मागायला येईल त्याला राज्य देऊन टाकायचं. तर त्या राजाने दवंडी पिटवली की मी बसणार आहे उद्या द्यायला. आता राजा काय द्यायला बसलाय? राज्य द्यायला बसलाय. पण त्याने ते सांगितलं नाही की ज्याला जे पाहिजे ते त्याने मागावं. अशी दवंडी. आणि जी रीग लागली राजासमोर दुसऱ्या दिवशी. मग एक शेतकरी होता, त्याचा एक बैल मेलेला होता. तो गेला, राजा माझ्याकडे एक बैल नाही, मला एक बैल द्या. राजा म्हणला, जा बाबा, याला एक बैल द्या. एक बाई होती, ती म्हटली, राजा माझी लई गरीब परिस्थिती आहे, मी गुळाचा चहा पिते, मला साखरेचं एक पोतं दे. राजा म्हणला, तथास्तु, जा बा, घेऊन जा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजाकडे सगळ्यांनी काय 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 घरूनच ठरवून आले की हे मागायचं, हे मागायचं. राज्य मागायला एकही नाही. आपण असे करंटे. परमेश्वर द्यायला मागतोय स्वतःला, घ्या, राज्य घ्या. तुम्ही, आम्ही काय म्हणतो, माझ्या अवतामध्ये एक बैल मेलेला आहे, तो पाहिजे मला. माझा मुलगा आहे, तो नोकरीला नाहीये, तो नोकरीला लागला पाहिजे. योगायोग असा झाला की सरते शेवटी राजा निराश झाला की माझ्याकडे राज्य कुणी मागतच नाही. आणि एक संत, एक साधू तिथे आला, राजासमोर बसला. राजा अत्यंत निराश झाला होता. राजाला तो म्हणाला की कशाला निराश बसलाय?
तो म्हणला नाही मला सांगता येत नाही पण खूप निराशा आहे. ठीक आहे. तो म्हटला तुम्ही का आलात, तुम्ही पण मागा. म्हटलं मी मागणारा माणूस नाहीये, मला मागायची काही इच्छा नाहीये, मी परिपूर्ण आहे. पण राजा म्हणला नाही आता सगळ्यांनी मागितले, तुम्ही सुद्धा काहीतरी मागा. तर म्हणला माझ्याकडे मागण्याची एकच पद्धत आहे. तो साधू म्हणाला, म्हटलं तसं मागा. तर तो राजाला म्हणाला, राजा काय मागायचं हे मी ठरवत नाही, काय द्यायचं हे तू ठरव. तुला जे द्यायचंय मला ते देऊन टाक. राजा म्हणाला हे राज्य, ही अवस्था यायला पाहिजे. काय मागायचं हे ठरवायला पाहिजे. आपण प्रचितीच्या गप्पा मारतो, आपण सामर्थ्याच्या गप्पा मारतो, आपण दर्शनाच्या गप्पा मारतो, पण त्याच्यामधून काहीही मिळालेलं नाहीये आपल्याला. आपल्या या संपूर्ण शरीरामध्ये, आपल्या स्थूल शरीरामध्ये, सूक्ष्म शरीरामध्ये, कारण शरीरामध्ये, अगदी आतमध्ये जाऊन महाकारण शरीरामध्ये कुठलंही स्थित्यंतर घडलेलं नाहीये. काय मिळवलं आपण? एकदा असं म्हणा की देवा तुला जे द्यायचं ते दे, तुला जे द्यायचं ते दे, असं म्हटलं आणि हा ग्रंथ आला. 21 दिवसात मागून तर बघा. हे माझ्याच बाबतीत घडेल हा गैरसमज काढून टाका. प्रत्येकाने काढून टाका. लायकी नसताना जे मिळतं ते परमेश्वर देतो, लक्षात ठेवा. तुमची लायकी असताना जे होतं ते तुम्ही करता. तुमची लायकी नसताना जे घडतं ते परमेश्वर घडवतो. आणि म्हणून या ग्रंथाला किंमत आहे. दत्तात्रय मोक्ष गीतेला त्यामुळे किंमत आहे. माझा आणि बाळेकुंद्रींचा हाच संवाद झाला आला, तोच दोरा मी पकडला आज. तर असं करूया की आज आपण काय ठरवायचं आहे? स्वतःचं मत बाजूला, वेळ लागेल. शास्त्रांचं मत बाजूला, लोकांचं मत बाजूला, आणि त्यानंतर फक्त परमेश्वरासाठी परमेश्वर, परमेश्वरासाठी परमेश्वर, परमेश्वरासाठी परमेश्वर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.